आणि आणखीन 2 एस्केलेटर्स हे काम मार्च अखेरपर्यंत शक्यता देखील आहे, तर त्याचा संपूर्ण पाठपुरावा कन्हैया भोईर साहेब करतायत। त्याचप्रमाणे आपण पाहतोय की रेल्वे मंत्र्यांना तात्काळ पत्र लिहिलं, या पत्राचा आम्ही पाठपुरावा केला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे येत्या काही दिवसातच टेंडर प्रक्रिया जवळपास 12 कोटी रुपयाचा निधी या सबवेसाठी मंजूर झालेला आहे आणि टेंडर प्रक्रिया थोड्याच दिवसात पूर्ण होणार आहे। त्यासाठी देखील रिक्षा चालक मालक संघटना असेल आणि कन्हैया भोईर साहेब असेल पाहू शकलात कल्पेश। यस, इट इज अ 6 रन्स कार्य सम्राट षटकार। अप्रतिम दर्जेदार कार्य सम्राट अर्थातच आपण पाहू शकतायत ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने युवा आमदार चषक 2023चा हा शानदार सोहळा आदरणीय कन्हैया पेटादादा भोईर ऑफ साईडला हलक्याशा हाताने बॅकफूट पंच जंटर पुश केलं गेलं होतं, फक्त सिंगल मेल त्या ठिकाणी सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा मात्र लखनवर सुपवले गेले, कारण मोहम्मद आज प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये त्यांच्या गैरहजेरीत, मात्र या ठिकाणी यष्टीरक्षकाची भूमिका साकारताना आपण पाहत आहे। धावसंख्या झालेली आहे अक्षय इथून जर आपण पाहिलं तर 18 धावा 1 गडी बाद। 18 धावा झाल्या, 5 चेंडू आणि 1 गडी बाद। चांगली सुरुवात तर होते या 2 ओव्हरमध्ये। आता किती धावा येतील या शेवटच्या चेंडूवरती स्विच हिट खेळायचा होता आणि त्या ठिकाणी मात्र एकच धाव लेग बाईटच्या माध्यमातून येते। विकेट मिसिंग चेंडू बघतोय, इम्पॅक्ट इन लाईन मध्ये देखील चेंडू नव्हता आणि स्विच हिटचा फटका मात्र उकला जातोय। लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव येते फटकावरती। 2 ओव्हर 19 धावा 1 गडी बाद। खूपच ऑफस्टम्पच्या बाहेर होता आणि पंचाने विशाल नाईक सरांनी लगेच तिथे दर्शवलं की ऑफस्टम्प सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला, तिथे मिळेल लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19। 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकाचा यावेळेला खेळ संपन्न झालाय। प्रिन्स 11 कासारवडवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर यावेळेला क्षेत्ररक्षणाची भूमिका साकारली आणि त्याच्या प्रत्युत्तरात इन्व्हाइट केलं गेलं अष्टविनायक नायगाव संघाला। पहिला धक्का लवकरात लवकर बसल्यानंतर जर आपण पाहू शकतायत योगेश कोळी मात्र त्या ठिकाणी बाद झाला, तिथून मात्र दोन्ही फलंदाजांवर दारोमदार आली। योगेश होळीकर आणि मनमित गुसेकर आतापर्यंत खूप चांगले अंडरस्टँडिंग फलंदाजी करताना सबस्टिट्यूट खेळाडू मात्र नवीन मैदानाच्या आतमध्ये जातोय। सुशांत मुकादम थोडेसे यावेळेला रेस्ट करण्यासाठी येतात, कारण थोडंसं यावेळेला इंजुरीने त्रस्त होताना आपण पाहू शकतायत। खूप ऊन असल्या कारणानं कडाक्याचं ऊन आपण सातत्याने पाहत आहेत। आता तुम्हाला शरीराची काळजी सुद्धा तेवढीच घेणं गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि सुशांत मुकादम या ठिकाणी एक ॲब्सोल्युटली सुपर क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख सातत्यपूर्ण पाहायला मिळते। षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत, 19 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये। सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण पाहू शकतात पत्तू यांना खऱ्या अर्थानं कमी वेळेत कमी वया पॉईंटमध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं। तिथून 1 धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या अष्टविनायक नायगाव या संघाची जाऊन पोहोचते ती फलकावर। 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत। टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चाललंय, अशातच मात्र प्रत्येक खेळाडू व्यावसायिक बनण्याच्या दृष्टिकोनातून, परंतु हे खेळाडू आहेत ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, फक्त आणि फक्त गावासाठी खेळणारे हे खेळाडू आज या ठिकाणी उपलब्ध झालेत। हलकेशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली, एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, परंतु यावेळेला मनमितने शेवटच्या क्षणाला पंच गती सिंगलच्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती फलकावर पर्यंत। 21 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले। संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्तीवर होते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एक्स्ट्रा स्वरूपात 22 या धावसंख्येवर। 22 रन्स मतावर आपल्या गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू घेऊन येईल त्यांचा हॅट्रिक वर पोहोचला गेलाय। चौथा धक्का 22 धावांवर। शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक, शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा। समाजसेवक म्हणून नेहमीच आपण सातत्याने पाहतोय, उल्लेख करतोय आदरणीय सन्माननीय कन्हैया अर्थातच बेटा दादा या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं नागरिकांकडून आणि नागरिकांचा प्रश्न कसं समस्या कशा सोडवायच्या हे प्रात्यक्षिकरण मात्र कन्हैया अर्थातच बेटा दादा यांनी मात्र प्रॉब्लेम ते प्रत्येक सॉल्व्ह केले गेले, म्हणूनच या स्पर्धेला कार्य सम्राट हे नाव दिले गेलंय। पत्तू पॅकर्स पुरस्कृत आपण पाहतायत पत्तू यांनी सुद्धा खूप चांगली मात्र भूमिका निभावले। हॅट्रिकवर पोहोचला होता, ऑन साईडला खेळला गेला, हलक्याच्या हाताने चेंडूला मात्र दिशा दिली गेले। तेजसच्या बॅटमधून 1 धाव दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि डेफिनेटली 2 धावा पूर्ण
केल्या जात आहेत आणि धावांची गती 2च्या मदतीने 24 वर जाऊन पोहोचली गेली. 4 गडी बाद झाले. 3 षटकांचा खेळ झाला. 8ची आतापर्यंत यावेळेला करंट रन रेट 8ची सरासरी यावेळेला मेंटेन केली गेले आणि प्रथम फलंदाजी करताना अष्टविनायक नायगाव संघ 24 धावांवर 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले गेले. 24 लॉस ऑफ 4 विकेट 3 ओव्हर इनकम्प्लीट. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थोडक्यात माहिती देतोय आपल्याला की सेमीफायनलचं जे स्वरूप असेल ते कसं असेल. तर दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र आणि सानेगुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र या दरम्यान, या दोन्ही संघादरम्यान ही पहिली सेमीफायनलची लढत असेल. चालू असलेल्या सामन्यामध्ये जो विजेता संघ ठरेल आणि तदनंतर आर के वर्तकनगर आणि जयधरावी नावघर हा जो सामना होणार आहे त्यामधील विजेता संघ आणि चालू सामन्यामधील विजेता संघ यामधील जे विजेते संघ असतील त्यामध्ये दुसरी सेमीफायनल होईल आणि तदनंतर मेगा फायनल होईल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. नक्कीच हे मात्र शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं कारण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन तदनंतर नायगाव क्रिकेट असोसिएशन आपण पाहतायत आणि यामध्ये जे असोसिएशनचे 2 संघ पुढे आले त्याकरता मात्र ह्या शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतो आणि एक गाव एक फॉर्मॅट नंतर 2 दिवस आपण पाहिले आणि त्याकरता हे 2 संघ आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. धावांची गती फलकावर 24 झाले. अक्षय साटम यांचा आवाज या आपण ऐकूया. भावेश तयार गोलंदाजी मार्कवर. भावेश येतोय बॉलिंग मार्कवरती आणि पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केलं होतं. चांगला लेंथ अँड लाईन पाहायला मिळतोय आणि बरोबर ॲक्युरेट डिलिव्हरी पाहायला मिळते. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. एक चेंडू फलकावरती 24 धावा. 3.1 चेंडू फेकून झाला. इथून पुढे चांगली बॅटिंग करावी लागेल अष्टविनायक नायगाव संघाला. बलाढ्य संघ म्हणून ख्याती आहे संघाची. कार्यकर्ता चषकामध्ये उपविजेता ठरलेला संघ आहे. भरपूर अनुभव या मैदानावर देखील आहे या संघाला. यावेळी एक वेगळा स्ट्रोक क्रिएट करायचा होता, स्कूप करायचा होता, मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. वारंवार निर्धाव चेंडू येतात. एक एक डॉट चेंडू प्रेशर रिलीज होईल कारण की समोरचा संघ जो आहे तो प्रिन्स 11 कासर वडवली संघ नेहमी अधिराज्य गाजवलंय या मैदानावर आणि का म्हटलं जाते बलाढ्य संघ तर तशी खेळी या संघाची पाहायला मिळते. 24 धावा 4 गडी बाद 3.2 चेंडू. आतापर्यंत जबरदस्त बॉलिंग होते भावेशच्या माध्यमातून. अचूक टप्पा आणि भेदक मारा सातत्याने बघते. यावेळी जास्तीत जास्त बाहेर चेंडू जागतोय आउटसाइड ऑफ स्टंप. हेच पंचांकडून इशारा येतो वाईडचा. एक्स्ट्रा धावेची वाढ फलकावरती धावा आहेत 25 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. नक्कीच यावेळेला संयम थोडासा नव्हता भावेशचा आणि नियंत्रण थोडंसं खालावलं गेलं होतं. त्याकरता मात्र आपण पाहतात ऑफ स्टंपच्या बाहेर खूपच चेंडू पिच झाला. भावेशचा हा चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावांची गती फलकावर 25 धावा 25 रन्स. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडू खडेकडे स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू निघून जाईल. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तत्पूर्वी थोडंसं फंबल झाले होते. मनमित घुसेकर एक चिकाटी प्लेअर संयम बाळगतोय कारण संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. तो संयम यावेळेला बाळगतोय मनमित घुसेकर आणि अतिशय सुंदर खेळ करत असताना 9 चेंडूमध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. 27 धावा 4 गडी बाद. नक्कीच चांगली खेळी करतोय अजूनपर्यंत जर विचार केला आतापर्यंत मनमित घुसेकर साठी हा पुढचा बॉल. स्टेप आउट केलं होतं डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळी फटका प्रॉपरली कनेक्ट झालाय आणि चेंडू मात्र वाईड ऑन लॉंग ऑनच्या डोक्यावर आउट ऑफ द पार्क. येतोय कार्यसम्राट युवा आमदार चषक षटकार. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे. काय नजाकत भरा शॉट होता यावेळेला मनमित घुसेकरच्या बॅटमधून. मला इथे अक्षय साटम रॉबिन उत्थप्पाची आठवण आली आणि जबरदस्त हा स्ट्रोक पाहायला मिळाला. राम नरेश सरवान वेस्ट इंडिजचा खेळाडूची आठवण आली. अशा प्रकारचा हा स्ट्रोक खेळला गेला. 33 धावा 4 गडी बाद. ह्या वेळेला मात्र जरूर खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून जातोय. लक फॅक्टरचा हा चौकार 4 धावा. पुरुष नायगाव शहराचा आहे बरं का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. हे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा.
हा अक्षय साठम प्रतिकूल परिस्थितीमध्ये धावा कशाही येवत कोणत्याही पद्धतीने येवत धावा येणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. 37 धावा झाले, 4 गडी बाद झाले, 3.5 चेंडूचा खेळ झालाय. अगदी मात्र पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले होते, त्यानंतर वाईड आल्यानंतर नियंत्रणबद्ध गोलंदाजी झाली नाही. 2 धावा आल्या, षटकार आला, चौकार आला, धावांचा वेग वाढत मात्र या ठिकाणी धावा पाहायला मिळतात. मनमीत घुसेकर जागेवरून खेळण्याचा मनसुबा बाळगला होता, मात्र चेंडू बराच वेळ हवेत, दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांना समवेत बोलतायत, पाहतायत, परंतु त्याचा फायदा मात्र या ठिकाणी मिळेल का? यस, डेफिनेटली. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. खऱ्या अर्थानं मला मोहम्मद कैफची आठवण आली. अशा प्रकारची मात्र यावेळेला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सुपर, अप्रतिम. कौतुक करावं तेवढं कमीच मनमीत घुसेकरचं. यावेळेला आपण पाहतायत 12 चेंडूमध्ये 27 धावा कुठल्या गेल्यात ते मनमीतने, आणि संघाला घेऊन जाते स्वतःला, डावाला संघाला सावरलं आणि 40 धावांपर्यंत आतापर्यंत 4 षटकांमध्ये मजल मारली गेली. ते 10च्या ॲव्हरेजने आपण पाहू शकतात. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड मनमीतच्या माध्यमातून अष्टविनायक नायगाव संघ आता थोडासा रिलॅक्स झाला असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 40 धावा, 4 गडी बाद. थँक्यू. तर कन्हैया भोईर साहेबांनी जी विकास कामं हातामध्ये घेतलीत किंवा जी पूर्णत्वास येण्यास थोडासा वेळ आहे, तो पूर्ण सुरू आहे. त्यानंतर प्रभाग समिती जी अंतर्गत नायगाव पूर्व रिक्षा स्टँड ते जुचंद्र मुख्य रस्त्यावरील पथदिवे स्ट्रीट लाईट बसवणीच्या जे काम आहे ते MSCB ऑफिस ते जुचंद्र नाका दुसऱ्या टप्प्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याबाबत ते सुरू आहे. त्यानंतर प्रभाग समिती जी अंतर्गत नायगाव पूर्वेतील टिवरी रोड ऑनरेट गॅलेक्सी ते स्टार सिटी पर्यंतचा रस्ता तयार करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला RCC गटार बांधकाम करणं. वसई विरार मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात हद्दी अंतर्गत येणाऱ्या नायगाव पूर्व भागात नवीन नायगाव पोलीस स्टेशन सुरू करणे आणि त्याचं येत्या 2-3 दिवसातच काम पूर्ण होईल आणि नायगाव पूर्व पोलीस स्टेशन हे इथे सुरू होईल. तर नायगाव पूर्व येथील सर्व आवश्यक मुख्य रस्त्यांवर LED स्ट्रीट लाईट लावणं हे देखील एक मोठं काम कन्हैया भोईर साहेबांचं आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. 5व्या ओव्हरमधला पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप हितेंद्र भोईर. थँक्यू अंपायर. एक्स्ट्रा धावेची वाढ फलकावरती वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. एका धावेने धाव फलक 41 धावा. 4 ओव्हरमध्ये 40 धावा होत्या. पहिला चेंडू वाईट येतो. 41 धावा सध्याच्या घडीला. चांगली बॅटिंग होते मनमीत घुसेकरांच्या बॅट मधून आणि नेहमीच हे मैदान आवडतं राहिलंय त्याचं. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला. जागा बनवली. यावेळी मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. गुटना टेक सिक्सर देख आपण नेहमी म्हणत असतो, अशा प्रकारचा फटका खेळायचा होता मात्र मिस केला जातोय चेंडूला आणि तिथपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होते. 41 धावा फलकावरती. एक चेंडू फेकून झालाय. दुसरा चेंडू आपण बघतो नितीनच्या माध्यमातून घेऊन येते बॉलिंग मार्क वरती. स्लोवर 1 चेंडू होता, व्हेरिएशन होता आणि यावेळी मात्र उंची जास्त गाठले. टायमिंग फटका होता आणि झेल सुद्धा कॅरी होऊ शकला नाही. मात्र रनआउटची संधी आहे. थर्ड अंपायर रेफर केला जातोय विशालजी नाईकच्या माध्यमातून सरांकडून. यस, OUT आउट. या ठिकाणी फलंदाजाला मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. मनमीत या ठिकाणी अगोदर 1 धाव जेव्हा घेतली ना त्यावेळेला असं वाटलं मनमीतला काही नितीन वैद्य मात्र आराम के साथ चेंडूला कॅरी करेल, परंतु कठीण असतं. ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता, गोलंदाजी करून तुम्ही पुढे जाता क्रीजच्या पुढे, त्यानंतर पुन्हा एकदा रिटर्न येता, रिटर्न येऊन तुम्हाला मात्र कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. आय कोऑर्डिनेशन तुमचं मात्र कोणत्याही प्रकारचं डळमळीत न होताना तो चेंडू कॅरी करावा लागतो. अशा वेळेला मात्र खूप कठीण असतं, परंतु प्रयत्नांती परमेश्वर. नितीन वैद्यने प्रयत्न केले आणि अखेरकार 1 धाव तर मिळाली, परंतु फलंदाजाला बाद केलं गेलं त्या धावचीच्या स्वरूपात. परंतु तेवढंच कौतुक करेन अक्षय आयुब शेखचं. जे चेंडू कलेक्ट करण्याची जी कला असते ती फार कमी प्रमाणात यष्टीरक्षकांकडे पाहायला मिळते. तो अगोदरच यष्टांच्या पुढे आला होता. त्याला माहिती होतं आयुब शेखला कदाचित अपूर्ण थ्रो आला
तर डेफिनेटली या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतील. मनमित राहील त्या ठिकाणी आणि मनमित एक सेट फलंदाज आहे. या फलंदाजाला बाद केल्यानंतर थोडीशी स्थिती जी आहे धावांची ती कमी होताना गती पाहायला मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती आपण पाहतायत. मयूर म्हात्रे आम्हाला दर्शवतात की 42-42 वर 5 गडी बाद झालेत. नितीन वैद्य हे काही नवीन या गोलंदाजासाठी नवीन मैदान नाही आहे, कारण याच मैदानात त्याने खूप चांगली किमया साध्य केले. खूप चांगली सरासरी त्याची गोलंदाजाची राहिले. इकॉनॉमिक खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. विकेट हॅट्रिक भरपूर वेळा मात्र याच मैदानात त्याने स्वीकारले. अशा प्रकारचा नितीन वैद्य. लो फुलटा चेंडू होता इथे. मोनिश कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी आल्या पावली परत. बॅक टू द डगआउट. गॉन. पक्ष बहुजन विकास आघाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी. अरे समाज कार्यात उंच भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. 42 धावा 6 गडी बाद झाले. 4.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रिन्स 11 कासर वडवली संघाने केलेला कमबॅक मात्र या ठिकाणी आपण पाहतायत लीड करतायत त्या ठिकाणी अयूब शेख स्वतः, कारण सुशांत मुकादम आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये रेस्ट करत असताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 42 झाले. 6 गडी बाद. आज अक्षय थोडीफार कुठेतरी 27 ची कमी या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते, कारण त्याच्या अनुपस्थितीत संघ या ठिकाणी उतरला गेलाय. योगेशने आज थांबायला हवं होतं खेळपट्टीवर, परंतु थोडासा बेजबाबदारीचा फटका त्याने खेळला. त्याचा एक पसंतीचा स्ट्रोक होता, परंतु तिथे मात्र तो फसला लखन जाधवच्या गोलंदाजीवर. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर डावाला खूप चांगल्या प्रकारचं सावरलं मनमित घुसेकरने, परंतु गोलंदाज नितीन वैद्यने त्याला सुद्धा बाद केलं ते धावचीच्या स्वरूपात. नितीन अप्रतिम गोलंदाजी. यावेळेला ऑन साइडला खेळला गेला. पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. आकाश रिपट कोणतीही चुकी करणार नाहीये. मिळतो या ठिकाणी दुसरी सफलता नितीन वैद्यला. सुपर बॉलिंग. बोटांतील जादू दाखवत मात्र फलंदाजाला यावेळेला तू चल मैं आया अशी स्थिती यावेळेला पाहायला मिळते अष्टविनायक नायगाव संघाची. बहुजन विकास आघाडीचं वाढवले नाव समजना कोणा परका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू डीजे. 42 धावांवर 7 मोहरे यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. अष्टविनायक नायगाव संघाचे डगआउटच्या दिशेने गेले. 4.4 चेंडूचा खेळ झालाय. नितीन वैद्य इज ऑन अ हॅट्रिक. पहिला झेल टिपला मोनिशने, दुसरा झेल टिपला आकाश रिपटने. या अगोदर आपण पाहिलं सनी भोईर साने गुरुजी संघाचा मात्र आपण पाहू शकता जबरदस्त पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा मान मिळवला. दुसरा गोलंदाज ठरला मात्र पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ता स्पोर्ट जुचंद्र संघाचा लेंथ अँड लाईनचा राजा अर्थातच कैवल्य पाटील बंधू आणि नितीन वैद्य तिसरा गोलंदाज ठरेल का हा प्रश्नचिन्ह. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता. पायाचा हा ना करता करता तिथे सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला गेला. नवनाथ पोहोचलाय का हे मात्र पाहणं गरजेची गोष्ट असेल. थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. पाहायचं आहे नवनाथ त्या ठिकाणी पोहोचेल तर एक धाव कंप्लीट होईल. जर पोहोचला नसेल तर इथे मात्र 8वा धक्का अष्टविनायक नायगाव संघाला लागेल. 42 धावा झाले. डिसिजन पेंडिंग राहिलं. समीर पाटकर सर या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. टीव्ही अंपायर म्हणून काम बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहत आहेत बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी व पत्तू पॅकर पुरस्कृत जी विदाऊट डोनेशनने ही स्पर्धा मात्र खेळवली जाते. अतिशय वाखाणण्याजोगे ही स्पर्धा आपण पाहू शकता. समोरच एक कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतो. लोकनेते आदरणीय सन्माननीय तुम्हा सर्वांचे लाडके अप्पा हितेंद्रजी ठाकूर साहेब यांचा कटआउट्स पाहायला मिळतोय. तरुणांच्या गळ्यातले ताईत बनणारे असे मात्र युवा आमदार अर्थातच क्षितिज दादा ठाकूर यांचा कटआउट्स आपण पाहू शकतायत. तर महिलांच्या गळ्यातले ताईत बनणाऱ्या मात्र आपण पाहतायत पहिल्या महिला महापौर आपण पाहू शकतायत प्रवीणाताई ठाकूर मॅडमचा आपण एक कटआउट समोरच आपल्याला पाहायला मिळतोय. कैवल्य पाटील बंधू मात्र मॅचचा आनंद घेत असताना ज्यांची स्पर्धा येते 20 एप्रिल ते 23 एप्रिल विकास पुरुष चषक 5 लाखाचं मात्र पहिलं प्राइज असेल आणि द्वितीय प्राइज जर आपण पाहिलं तर 3 लाख आणि मॅन ऑफ दी सिरीज बाईक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मोटारसायकल असेल आणि ऑल इंडिया 12 टीम आणि खेळाडू आपण पाहू शकणार आहोत. डिसिजन या ठिकाणी येत आहे यस गॉन. नवनाथ मात्र याची बॅट हवेत असल्या कारणानं मात्र डगआउटच्या दिशेने यावेळेला परतावं लागेल. नवनाथने पाठीमागे वळला होता. तिथेच जर वळला नसता तर कदाचित धाव कंप्लीट होण्याची चान्सेस होते, परंतु तिथे मात्र एक धाव कंप्लीट होत नाहीये. 8वा धक्का बसतोय अष्टविनायक नायगाव संघाला.
42 धावा 8 गडी बाद. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना अष्टविनायक नायगाव आणि प्रिन्स 11 कासार वडवली या दोन संघांमध्ये यानंतर होणारा सामना आपण पाहू शकणार आहोत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर. एका साईडला जय धारावी नवघर संघ पाहायला मिळेल तर एका साईडला आपण पाहणार आहोत RK वर्तक नगर अर्थातच रणजितदादा किनी जे पॅकर्स आहेत RK वर्तक नगर संघाचे. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 42 आणि RK यांची सुद्धा स्पर्धा येते. नाईटची स्पर्धा धुमधडाका पाहायला मिळेल 18 ते 22 मार्च. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू स्विंग झाला होता आणि तिथून बाईच्या स्वरूपात हितेंद्र भोईर पाती यावेळेला दर्शवतायत आणि पहिला डाव अगदी कंप्लीट झालाय. पहिल्या डावामध्ये धावा आल्या त्या प्रथम फलंदाजी करताना अष्टविनायक नायगाव पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक नामवंत संघ अष्टविनायक नायगाव संघाच्या आतापर्यंत 43 धावा 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावांचा टोटल लक्ष यावेळेला आव्हान स्वीकारण्यासाठी मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळेल सेकंड डावामध्ये सेकंड इनिंगमध्ये. दुसऱ्या डावामध्ये प्रिन्स 11 कासारवडील संघासमोर धावा ठेवलेल्या आहेत त्या 44 धावांचा आव्हान आपण पाहू शकणार आहोत. लखनने 2 स्पेल फेकले 13 धावा 4 गडी बाद. अयूब शेख 1 षटक 11 धावा, कोणती विकेट मिळाली नाही. भावेश 1 षटक 16 धावा महागडा ठरला गेला. नितीन वैद्यने मात्र कव्हर केलं ते मात्र आपण पाहू शकतायत. फक्त 3 धावा खर्च करत 2 सफलता प्राप्त केल्या. 3चा इकॉनॉमी मॅजिकल गोलंदाजी आपण पाहू शकलात. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी टॉस टाइम आहे आणि 30 चेंडूमध्ये 44 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. त्या ठिकाणी आहेत मिस्टर संदीप मोरे. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया. खूप खूप धन्यवाद. आपण टॉस थोडासा ही मॅच झाल्यानंतर घेणार आहोत. तत्पूर्वी श्री सन्माननीय माजी सभापती प्रभाग समिती जी वसई विरार शहर मनपा आदरणीय कन्हैया भोईर साहेब यांच्या मार्फत जी काही विकास कामं सुरू आहेत किंवा जी विकास कामांना ते पाठपुरावा करत आहेत त्यांचा आपण लेखाजोखा थोडासा घेऊया. नायगाव पूर्वेतील सर्व आवश्यक मुख्य रस्ते चौक व नाक्यांवर हायमास दिवे लावण्याचा त्यांचा एक संकल्प आहे. नायगाव स्टेशन रिक्षा स्टँड जुचंद्र बाफाणे नाका येथे हायमास लावण्यात आलेले आहेत. नायगाव उड्डाणपुलाला सेफ्टी रेलिंग बसविण्यासाठी दोन्ही बाजूस ट्रॅफिक सर्कल बांधकामी MMRD प्रशासनाकडे त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. प्रभाग समिती जी अंतर्गत नायगाव पूर्वेतील मुख्य रस्ते चौक व प्रवेशद्वार सुशोभीकरण करणे व तिथे सौंदर्यीकरण करणे व येथील जे काही स्वातंत्र्यवीर आहेत त्यांचे पुतळे बसविणे किंवा पुतळे उभारणे असं ते काम घेणार आहेत. नायगाव पूर्वेत जुचंद्र आरोग्य केंद्राव्यतिरिक्त परेरा नगर बाफाणे कोळी चिंचोटी कामन आरोग्य केंद्र सुरू करणे. त्यापैकी परेरा आरोग्य केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून कामन आरोग्य केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. जुचंद्र गावतेबी तलावाची रंगरंगोटी करून तलावातील जी काही जिथे लहान मुलांसाठी खेळण्याची साहित्य आहेत त्या खेळण्याच्या साहित्याचं दुरुस्तीकरण करणं, ओपन जिम साहित्याचे दुरुस्तीकरण करणं, तलावाचं रंगरोडीचं काम प्रगतीपथावर आहे. आणि जुचंद्र येथील जे स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक आहे ते स्थलांतरित करून त्यांचं सुशोभीकरण करण्याची मागणी मनपा आयुक्त यांकडे केलेली आहे. नायगाव पूर्वेतील धोकादायक जुचंद्र जलकुंभाच्या जागी जास्त क्षमतेचा अजून एक उंच जलकुंभ बांधण्यासाठी मनपाकडे त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. नायगाव पूर्व सोपारा खाडीवरील जेटी बांधणे व जलवाहतूकसाठी रोरो सेवा सुरू होणे कामी मनपाकडे व PWD व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड प्रशासनाकडे त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर कोळी व ससुपाडा येथे FOB बांधणे व तसेच हायवे संबंधी विविध समस्यांसाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी NHAI यांच्याकडे कार्यालयात अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट व पाठपुरावा त्यांचा सुरू आहे. कामन खाडीवरील जुचंद्र मालजीपाडा येथे जो लाकडी साका होता त्याची दुरावस्था झाली होती आणि तो खूपच जीर्ण झाला होता. त्याऐवजी एक नवीन RCC पूल किंवा RCC साका बांधणे याच्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. नायगाव पूर्वेतील प्रत्येक विकासाच्या कामासाठी आपले कार्यसम्राट माजी सभापती कन्हैया भोईर यांना आपण बेटा भाऊ असं म्हणतो त्यांचा लोकनेते आमदार सन्माननीय श्री हितेंद्र ठाकूरजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू आहे. नायगाव पूर्वेच्या सर्वांगीण विकासाची धुरा खऱ्या अर्थाने कन्हैया बेटा दादा भोईर यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे व ते यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. बहुजन विकास आघाडीचा प्रत्येक सक्रिय कार्यकर्ता त्यांच्या सोबतीला त्यांच्या सोबत झटत आहे.
आमच्या प्रयत्नांना यश मिळावे ही माय माऊली कुलस्वामिनी आई चंडिका मातेच्या चरणी नम्र प्रार्थना. या व्यतिरिक्त जर कोणतीही तक्रार किंवा सूचना असल्यास आमच्या जनसंपर्क कार्यालयात आपण कळवावी किंवा फोनद्वारे कळवावे. आम्ही ती सोडवण्याचा सर्वोपरी प्रामाणिक प्रयत्न करू व पाठपुरावा करू अशी शाश्वत ग्वाही दिली आहे ती कार्यसम्राट माजी सभापती कन्हैया बेटा भोईर यांच्याकडून. बोलूया कॉमेंट्री बॉक्स कडे. सामन्याला सुरुवात होतोय. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना आपण पाहू शकता प्रिन्स 11 कासार वडवली संघ या ठिकाणी अयूब शेख एका साईडला बायकर मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, जबरदस्त अप्रतिम दर्जेदार खेळाडू म्हणून निकेश कुबडेकर यांना आपण पाहताय त्याचा बॅटर म्हणून हा खेळाडू रोल अदा करायचा प्लेइंग 11 मध्ये, परंतु हळूहळू प्रगती करत मात्र आता ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने करताना पाहायला मिळतो. आणि आताच्या काळामध्ये अक्षय साटम ऑलराऊंडरची भूमिका करावीच लागते. तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की करायची आहे तर त्या गोष्टी तुम्हाला अद्यावत करणं तेवढं साहजिकच पाहायला मिळतं, कारण खेळाडूंच्या आयुष्यामध्ये बॅड पॅच हे येतच राहतात. संघर्ष तुम्हाला करावाच लागतो, परंतु त्या बॅड पॅचचा सामोरं कसं करायचं तर तुम्ही मात्र त्या प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की करून तुम्ही त्यांना त्या गोष्टीसाठी मात्र संकटांना सामोरे करण्याची खूप गरज असते. तीच मात्र यावेळेला आपण पाहत आहेत. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय, पाहायचं आहे झेल होऊ शकेल आणि त्या ठिकाणी तेजस कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी, पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी सफलता प्राप्त मिळते. या ठिकाणी मिस्टर निकेश कुबडेकर अयूब शेख कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहूच शकला नाही. गॉन. हितेंद्र ठाकूर आप्पा पाठी दादा झालाय सभापती. हे नाही मनात कसली भीती त्याची महती सांगू मी किती. जाताना दिसतोय आणि निकेशला मिळते पहिलाच यश गोलंदाजी करत असताना. अप्रतिम गोलंदाजी होताना दिसते आणि 2 धावा 1 गडी बाद. इथून पुढे दबाव येऊ शकतो का हा प्रश्न निर्माण झाला की अटॅकिंग बॉलिंग जर केली आणि चांगली फिल्डिंग तर नक्कीच ही मॅच चांगली होऊ शकते. डेफिनेटली या 44 धावा मात्र आपण पाहताय सॅटिस्फाईड स्कोर आहे. जरी छोटी टोटल वाटली तरी सुद्धा मोठा बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी सफलता प्राप्त करणारा निकेश ऑन साईडला खेळला गेलाय. पायाचा क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. गॅप मध्ये चेंडू या वेळेला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्स नाही, चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता येतोय युवा आमदार चषक चौकार. कोणी हाय का त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभापती कोणी हाय का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. चेंडू होता आणि इंटू द गॅप मध्ये खेळून काढलेला चौकार येतोय. गॅप मध्ये फटकेबाजी देखील होते मोनिशच्या माध्यमातून आणि पहिल्याच चेंडूवरती चौकारचा प्रहार पाहायला मिळतोय. नक्कीच जबरदस्त यावेळेला फटका होता. लो फुलटा चेंडू होता. मनीष यासाठीच ओळखला जातो. 30 यार्ड सर्कल मध्ये खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असतो आणि यावेळेला ऑन साईडला त्या रडार मध्ये आला. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलाय. हवेच्या बरोबरीने बोलत बोलत चेंडू निघून जातोय. आउट ऑफ द पार्क येतोय कार्य सम्राट षटकार 6. आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. असं एकच हाय कमी कशात नाही. असं एकच हाय कमी कशात नाही. मोनिशच्या बॅटिंगचा यावेळेला आपण पाहू शकताय. अयूब शेख बाद झाल्यानंतर कोणताही फलंदाजावर दबाव असतो, परंतु यावेळेला दबावाला न जुमानता मी चांगली फलंदाजी करेन, जो माझा टार्गेट आहे तो मी अचीव करण्याचा प्रयत्न करेन हे स्पष्टपणे जरूर दिसून आलं गेलं. नवनाथ मात्र या ठिकाणी पुढे सरसावला होता. प्रयत्न चांगले होते परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. योगेश होळीकर मात्र बॅकअपसाठी येतोय. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल मोनिशला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर प्रिन्स 11 कासार वडवली संघाची 13 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या चेंडूवर 2 चेंडूवर आपण पाहिलं स्वैर मारे आले, अवंतर धावा आल्या आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवर अयूब शेखला बाद केल्यानंतर चौकार षटकार आणि सिंगल. आकाश रिपट यावेळेला आपण पाहतायत ऑन ड्राईव्ह खेळतोय. वी फॅक्टर मध्ये क्षेत्ररक्षक पुढे आहे तेजस. यावेळेला आपण पाहतायत चेंडूला फक्त
दिशा दिली गेली होती ती आकाश रिपटने आणि फक्त एक धाव मिळत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. अक्षय सुरुवात चांगली झाली नो डाऊट, परंतु आयुब शेख सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर मोनिश आणि आकाश आता मात्र यावेळेला डावाला सावरतील यात तीळ मात्र शंका नाहीये. नक्कीच चांगली पार्टनरशिप बिल्ड करताना दोन्ही खेळाडू दिसत आहेत. अंतिम बॉल चेंज ऑफ पेस केला होता, यावेळी मात्र कडेकडे खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळी पहिली ओव्हरची होते समाप्ती आणि 14 धावा 1 गडी बाद. आतापर्यंत धावांचा विचार केला तर 14 येतात, 44चा टार्गेट आहे आणि कुठेतरी पहिल्याच ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येतात कासरवडवली संघाकरता. निश्चित स्वरूपात पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय, 14 धावा पाहायला मिळतात, 1 गडी बाद झालेला आहे. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूमध्ये 30 धावा हे सामन्याचं समीकरण. आकाश रिपट एका साईडला स्ट्राईक एंडकडे, ज्या वेळेला मात्र आपण पाहताय जुचंद्र रेल्वे स्थानक एंडकडून जेव्हा गोलंदाजी केली जाते त्यावेळेला आपण सातत्याने पाहतोय धावांचा वेग कमी प्रमाणात पाहायला मिळतो. 14 धावा चेंडू आहे तुमच्याकडे, 24 चेंडूमध्ये 30 धावेची गरज असेल. अतिशय सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विदाऊट डोनेशनने ही स्पर्धा मात्र खेळवली जाते. ही खूप महत्त्वाची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळपासून संध्याकाळपर्यंत पत्तू यांना आपण पाहू शकतात. प्रथमेश भोईर अर्थातच ही मात्र जबाबदारीची माळ त्यांच्या गळ्यात पडली आणि ती जबाबदारी मी यावेळेला सोपवणार आणि मी पूर्ण करणार आणि ही स्पर्धा मात्र जरूर व्यवस्थित पार पाडणार हीच मात्र ती इच्छा बाळगतायत. त्या साईडला अमर कोळी यांना आपण पाहू शकतात. कोण विसरेल त्यांची ती स्पर्धा. एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं संतोष सातवी पांगा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. ऑन साईडला खेळला गेलाय, सुपर टायमिंग तर चांगलं होतं. सेफ झोन मधून चेंडू निघून येईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. नवनाथ पुढे सरसावला गेला होता. अक्षय इथून आकाश रिपट सारखा फलंदाज, अर्थातच एक जबरदस्त सातत्याचं दुसरं नाव आकाश रिपट आणि धावांची रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नक्कीच नो डाऊट, कारण की त्याच्याच माध्यमातून हाफ सेंचुरी देखील बघितलंय याच मैदानावर आणि आतापर्यंत चांगला डावाला तो सावरतोय. सिंगल डबल हे बेसिक क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 16 धावा झाल्यात फलकावरती. पुढचा बॉल यावेळी जागा बडवली, यावेळी जास्तीत जास्त फाईन केला जातोय. चेंडू लॉंग लेग रिझन क्लिअर करतोय. चेंडू सीमा पार येतोय कार्यसम्राट चौकार. एक 1.2 चेंडूचा खेळ झाला, 20 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. योगेश होळीकर याच्यावर केलेला अटॅक यावेळेला आपण पाहतोय गोलंदाजीवर. सुपर बॅटिंग आकाश रिपट. यावेळेला ऑफ साईडला जबरदस्त पसंतीचा स्ट्रोक खेळला गेलाय. सुपर टायमिंग, इनसाइड आउटचा फटका, क्लास, क्वालिटी, दर्जेदार युवा आमदार चषक षटकार. संगतीला घेऊन 21 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेची गरज. गोलंदाज सज्ज योगेश. स्विच हिटचा फटका जरूर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूला स्टॉप केलं जाईल. गुड फिल्डिंग. खूप चांगली जिद्द यावेळेला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाची फेकी येईपर्यंत या ठिकाणी मिळतील 2 धावा. दुहेरीच्या माध्यमातून अक्षय धावसंख्या जर आपण पाहिली तर खूप चांगली रणनीती आतापर्यंत आकाश रिपटच्या बॅटमधून, कारण मोठी फळी आहे. प्रिन्स 11 कासरवडवली संघाच्या माध्यमातून आयुब शेख बाद झाल्यानंतर मोनिशने डावाला सांभाळलं, जबाबदारीने खेळ स्वीकारला. आकाश सारखा फलंदाज पाहायला मिळतो. सुशांत मुकादम सारखा खेळाडू आपण पाहतोय. राज सारखा खेळाडू आहे. आज प्रसादची सुद्धा कमी थोडीशी यावेळेला जरूर खळली गेली नाही, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो मजबूत स्थितीमध्ये आहे. तर नो डाऊट प्रसाद आणि मोहम्मद हे 2 अनुपस्थित खेळाडू पाहायला मिळाले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. अक्षय काय म्हणशील, थोडाफार कुठेतरी विजयाचा सुगंध दरवळताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रिन्स 11 कासरवडवली संघाच्या बाजूने. नक्कीच नो डाऊट, कारण की 29 धावा झाल्यात, 1 गडी बाद आणि 1.5 चेंडू फेकून झालाय. अंतिम बॉल या दुसऱ्या ओव्हर मधला मिस टायमिंग फटका आहे. कॅच घेतला तर दबाव थोडा कमी होऊ शकतो, मात्र या ठिकाणी चांगला कॅच कॅरी केलाय. येणारे चेंडू आहेत 18 चेंडू मध्ये 15 धावेंची गरज. एखादा कोइन्सिडंट ट्विस्ट पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये, बघूया. युवा मुदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर.
युवराज देखील सर्वांना मंत्रमुक्त करतात. थँक्यू हिमालय पाटील. 18 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. इथून पुढे जर विचार केला तर विकेट आणि डॉट चेंडू जर आले तर मॅच बनू शकतो. अशा प्रकारचे गेम आपण बघितलेत भरपूर स्पर्धेमध्ये की 18 चेंडू 15 धावा देखील चेस झाल्या नाहीत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. नक्कीच अशा वेळेला भरपूर ठिकाणी घटना घडलेल्या आहेत. मी सुद्धा डोळ्याने पाहिलं 18 चेंडूमध्ये मात्र मॅक्झिमम 11 ते 12 धावांची गरज असताना 2 फक्त फलंदाज बाद झाले होते. तिथून मात्र 8 फलंदाज कसे बाद झाले हे मात्र कोणाला थांग पत्ता सुद्धा लागला नाही आणि तो संघ आगरी समाजामधून तो संघ मात्र पराभूत झाला होता. हे सुद्धा मी बहाडोलीच्या दुकटन देवेकर पाडाच्या मैदानात पाहिलं होतं. इथे राज नवीन फलंदाज. राजची मला खेळी आठवते ती मात्र अमरकोळी जे संतोष सातवी आहेत पांगा या नावाने जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. ते त्यांच्या स्पर्धेमध्ये राजने जी खेळी केली होती एका धाव्याने पराभूत झाला होता. तो मात्र टेंभवलीच्या मैदानात तोच राज अप्रतिम जबरदस्त खेळ साकारला गेला होता राजच्या बॅटमधून. तोच खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला 29 धावा. खूप चांगला चेंडू यावेळेला हाताळला गेला. वाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. मात्र निकेशने यावेळेला परिपूर्ण आकाशला थांबवलं गेलं होतं. ऑन साईडला खेळला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर नवनाथ फेकी करतोय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. कोणतीही धाव मिळणार नाही. इथून दबावावर जर टाकला आणि प्रेशराईज फलंदाज झाले, मजबूर झाले विकेट फेकण्यासाठी तर कदाचित सामन्यामध्ये 50-50% चान्सेस निर्माण होतील. अक्षय साटम. नक्कीच नो डाऊट. कारण की त्या प्रकारची गोलंदाजी तशी फिल्डिंग देखील होताना दिसते. सध्या बॉडी लँग्वेज चांगली पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघाची. परंतु अशा प्रकारचे चेंडू यावेळेला जरूर दिले गेले. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा खणखणीत दर्जेदार कार्य सम्राट षटकार. बहुजन विकास आघाडीचा नेता हाय नव्या दमाचा. अरे शब्द त्याचा लाख मोल. 35 धावा. विजयासाठी 9 धावेची गरज. केवळ टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यष्टींच्या वरून निघून जातोय. हेच मात्र पंच हितेंद्र भोईर पाती दर्शवताना पाहायला मिळतात. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडू 9 धावा ची गरज असेल. 10 चेंडूमध्ये 22 धावा आकाश रिपटच्या बॅटमधून. सुपर. अप्रतिम खोलवर चेंडू होता. गुड डिलिव्हरी निकेश कुपडीकरच्या कंडामधून. हा चेंडू मात्र सुरेख पद्धतीने एकाच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना मात्र त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण पळून काढल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 37. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावेची गरज असेल. आकाश, मी म्हटलं होतं रन मशीन, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून आकाश रिपट या फलंदाजाकडे पाहिलं जातं. ऑन साईडला चेंज ऑफ पेस केला गेला होता. पुलचा फटका. मनमित त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. आकाश रिपटला परतावं लागतं. बॅक टू द डगआउटच्या दिशेने. गॉन. साऱ्यांच्या आवडीचा कार्य हाय त्यांचं सुंदर. कार्य त्यांचं हाय सुंदर. युवा मुदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. $37 रन 37 धावा फलकावर. 7 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. नवनाथ यावेळेला गोलंदाजी मार्कवर येतोय. नवनाथ आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु राज एक तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून सातत्याने येताना पाहायला मिळतात. लखन जाधव एका साईडला डिसिप्लिन क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून आपण नम्रपणाने खेळणं खूप गरजेची गोष्ट आपण सातत्याने पाहायला मिळतं. ऑफ साईडला खूप सुरेख पद्धतीने चेंडूला ऑन द राईज खेळला गेला. ऑन द ऑफ खेळत
चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. निकेश कुबडेकर पुढे सरसावतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 धावा, 11 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची गरज असेल प्रिन्स 11 कासारवडवली या संघाला. अतिशय सुंदर स्पर्धा, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, 6-6, 5-5 षटकांचे सामने या ठिकाणी खेळवले जात आहेत. आज पतो यांचा मात्र विचार होता जर चेंडू 10 वाजता डिलिव्हर्ड झाला असता. दीपेश पाटील यांनी सुद्धा तेच सांगितलं की 10 ते 10:15 पर्यंत जर चेंडू यावेळेला डिलिव्हर्ड झाला असता तर 6-6 षटकांचे सामने आम्ही आज खेळू शकलो असतो, परंतु तसं घडलं नाही आणि त्या कारणास्तव 5 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. बॅटची एज होती, विशाल नाईक सर त्या ठिकाणी लगेच सिग्नल करतायत आणि अपील मात्र यावेळेला आपण पाहू शकता त्या अपीलमध्ये तेवढा उत्साह नव्हता, आत्मविश्वास नव्हता. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 39 धावा, 10 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर विविध विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धा मात्र आतापर्यंत सुरू आहेत आणि याच मैदानात आपण पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत की मोठमोठ्या स्पर्धेंचं आयोजन केलं जाईल. ऑन साईडला खेळला गेला, चेंडूला मात्र फक्त दिशा दिली, एक धाव वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. योगेश मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतो. योगेश होळीकर, एक अंडरम पासून क्रिकेटचा प्रवास सुरू झाला योगेश होळीकरचा आणि तदनंतर मात्र ओरम मध्ये त्यांनी लगेच मात्र प्रमोशन केलं असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 40, विजयासाठी 4 धावेची गरज. मॅच चालू आहे त्या ठिकाणी मात्र इथे नाणेफेक आयोजकांच्या माध्यमातून इशारा आलाय की नाणेफेक करून घ्यायचे आहेत. एका साईडला जय धारावी संघ आपण बघतोय नवगर आणि एका साईडला आर के वर्तकनगर संघ, दोन्ही संघ आहेत आणि या ठिकाणी प्रमुख अतिथीच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. बहुजन विकास आघाडी आणि आमदार चषक असा टॉस आहे. आमदार चषक असा कौल आला आहे आणि आमदार चषकाला डिसिजन कळवायचा आहे नवगर संघ. आम्ही क्षेत्ररक्षण करणार. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. या ठिकाणी जय धारावी वॉन द टॉस, दे विल चूज टू बॉल फर्स्ट. थँक्यू. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. 9 चेंडू आणि 3 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा, 9+ रनआउट आणि फ्री हिटचा सिग्नल, म्हणजेच एकाच चेंडूवर किती घटना घडू शकतात या क्रिकेटच्या पटलावर. गुड डिलिव्हरी, फ्री हिटचा सिग्नल होता. राज एक मोठ्या स्ट्रोक साठी यावेळेला आपण पाहू शकतात ओळखला जातो. सेन्सिबल क्रिकेट राजच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालंय. नितीन वैद्यला मात्र यावेळेला प्रमोट केलं गेलंय. ते 6व्या क्रमांकावर. खूप चांगली गोलंदाजी, नवनाथचं कौतुक करेन. हलक्याशा हाताने खेळायचं होतं ऑन साईडला, मात्र कॉन्फिडेंटली हा फटका नव्हता. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग करत नरम हाताने खेळला आणि फक्त सिंगल मिळाली त्या ठिकाणी. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. योगेश कोळी आता विचार करत असतील 60-65 धावा जर असत्या तर आम्ही फायटिंग करू शकलो असतो, कारण आतापर्यंत फाईट यावेळेला जरूर केले गेले, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. परंतु वेळ निघून गेली. म्हणतात ना, इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. आशिष जी यांना आपण पाहू शकतायत. वेलकम. एक सुंदर व्यक्तिमत्व. ऑन साईडला फटका जबरदस्त प्रहार केला गेला. स्टायलिश फिनिश करत युवराज सिंग कॉपी बुक स्टाईल मध्ये यावेळेला आपण पाहू शकतायत. आणि मला आठवण झाली ती दक्षिण आफ्रिकेच्या लान्स क्लुजनरची. षटकार, सुपर टायमिंग. विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. यावेळेला प्रिन्स 11 कासारवडवली. अंतिम 4चे दरवाजे यावेळेला ठोठावले गेले. आता मात्र होणारा सामना आर.के. वर्तकनगर रणजित दादा केनी यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि एका साईडला पाहायला मिळेल जय धारावी नवगर, जो नेहमी